तुम्हाला काय वाटतं, जर मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या एका वर्षात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, तेही कोणता मोठा निर्णय न घेता, कोणतीही जादू न होता आणि कोणतंही मोटिवेशनल सेमिनार अटेंड न करता, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? कदाचित नाही. कारण आपल्याला नेहमी असं शिकवलं गेलं आहे की मोठं यश मिळवण्यासाठी मोठे बदल करावे लागतात. पण जर मी सांगितलं की हे पूर्णपणे चुकीचं आहे, तर डोळे क्षणभर बंद करा आणि स्वतःला आजपासून बरोबर एका वर्षानंतर पहा. सकाळची वेळ आहे. तुम्ही आरशासमोर उभे आहात. चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. डोळ्यांमध्ये आत्मविश्वास चमकत आहे. शरीर आधीपेक्षा जास्त निरोगी आणि उत्साही दिसत आहे. कामात प्रगती झाली आहे. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, आज तुम्ही स्वतःवर अभिमान बाळगत आहात. पण हा बदल एका दिवसात झालेला नाही, एका मोठ्या निर्णयामुळेही झालेला नाही. तो झाला दररोज केलेल्या एका छोट्याशा सवयीमुळे. इतक्या छोट्या सवयीमुळे की सुरुवातीला ती महत्त्वाचीही वाटली नव्हती, पण हळूहळू त्याच छोट्या सवयीने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. यालाच म्हणतात ॲटॉमिक हॅबिट्स. एक प्रश्न आहे, जर छोट्या सवयी इतक्या शक्तिशाली असतील तर आपण सगळे त्या का लावू शकत नाही बरं? का प्रत्येक वर्षी आपण नवीन रिझोल्यूशन घेतो आणि काही दिवसांनी पुन्हा जुन्या आयुष्यात परत जातो? चला, एक छोटासा प्रसंग पाहूया. दोन मित्र होते, रोहन आणि समीर. 1 जानेवारीला दोघांनीही नवीन वर्षाचे संकल्प केले. रोहन म्हणाला, यावर्षी मी रोज 2 तास जिम करणार, रोज 3 तास अभ्यास करणार, साखर पूर्णपणे बंद, मोबाईल दिवसातून फक्त 30 मिनिटे वापरेल. समीर काहीच बोलला नाही. त्याने फक्त एकच गोष्ट ठरवली, मी रोज फक्त 5 मिनिटं पुस्तक वाचेन, बस, फक्त 5 मिनिटं. रोहनला त्याच्यावर हसू आलं. 5 मिनिटांनी काय होणार आहे बरं? पहिला आठवडा रोहन जोमात होता. समीरही रोज 5 मिनिटं वाचत होता. दुसऱ्या आठवड्यात रोहनने 1 दिवस जिम चुकवली, मग 2, मग 3. थोड्याच दिवसांत त्याचे सगळे संकल्प संपले. पण समीर, तो अजूनही दररोज फक्त 5 मिनिटं पुस्तक वाचत होता. 3 महिन्यानंतर 5 मिनिटाची 10 मिनिटं झाली, 10 मिनिटाची 20 झाली आणि काही महिन्यांनी वाचन त्याच्या आयुष्याचं भाग बनलं. एका वर्षानंतर रोहनकडे अजूनही रिझोल्यूशन होतं, पण समीरकडे रिझल्ट्स होते. आणि हेच आहे छोट्या सवयींचं सामर्थ्य. आपण बहुतेक वेळा अपयशी ठरतो कारण आपण स्वतःला दोष देतो. माझ्यात डिसिप्लिन नाही, मी कन्सिस्टंट नाही, माझ्याकडून काहीच होत नाही. पण कदाचित समस्या तुमच्यात नाहीच, समस्या आहे तुमच्या सिस्टममध्ये. याच ठिकाणी ॲटॉमिक हॅबिट्स आपली विचार करण्याची पद्धत बदलतं. लेखक म्हणतात, तुम्ही तुमच्या गोल्सच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही, तुम्ही तुमच्या सिस्टमच्या पातळीपर्यंत खाली येता. हा एकच विचार तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणजे समजा, तुमचं गोल आहे मॅरेथॉन धावणं, पण तुम्ही रोज उशिरा उठता, व्यायाम करत नाही आणि शरीराची काळजी देखील घेत नाही, तर गोल कितीही मोठं असलं तरी त्याचा काही उपयोग होणारच नाही. कारण गोल तुम्हाला दिशा दाखवतं, पण सिस्टम तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतं. आणि म्हणूनच पुढचा नियम हा या पुस्तकातील सर्वात धक्कादायक नियम आहे. फक्त 1% सुधारणा, जी एका वर्षात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तो नियम नेमका काय आहे? चला पुढे पाहूया. आता विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की दररोज फक्त 1% सुधारणा केली तर एका वर्षानंतर तुम्ही आजच्या स्वतःपेक्षा जवळपास 37 पट चांगले होऊ शकता, तर हे ऐकायला अतिशयोक्ती वाटतं, पण यामागे गणित आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे आयुष्यात रोज घडत असतं. समजा 2 बर्फाचे तुकडे एका थंड खोलीत ठेवले आहेत. खोलीचं तापमान आहे
-5 अंश सेल्सिअस. तुम्ही तापमान -4 अंश सेल्सिअस करता, काहीच बदल होत नाही. त्यानंतर हळूहळू -3, -2, -1 अंश सेल्सिअस, तरीही काहीच घडत नाही. त्यानंतर 0 अंश सेल्सिअस, तरीसुद्धा बर्फ तसाच असतो. पण ज्या क्षणी तापमान 1 अंश सेल्सिअस होतं, अचानक बर्फ वितळायला सुरुवात होते. प्रश्न असा आहे, बर्फ 1 अंश सेल्सिअसला वितळला की -5 अंश सेल्सिअस पासून केलेल्या छोट्या प्रत्येक बदलामुळे? उत्तर स्पष्ट आहे. पहिल्या प्रत्येक छोट्या बदलाने शेवटच्या मोठ्या बदलाची तयारी केली होती. आपलं आयुष्यही अगदी असंच काम करतं. आज तुम्ही पुस्तकाची 2 पानं वाचली, काही मोठा फरक जाणवणार नाही. आज तुम्ही 10 मिनिटं चाललात, शरीर लगेच बदलणार नाही. आज तुम्ही 15 मिनिटं नवीन कौशल्य शिकलात, त्याच दिवशी यश मिळणार नाही. म्हणूनच बहुतेक लोक मध्येच थांबतात, कारण त्यांना मेहनत दिसते पण परिणाम दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिझल्ट्स आर डिलेड, नेव्हर डिनाईड. परिणाम उशिरा दिसतात, पण सातत्य असेल तर ते नक्की दिसतात. आणि म्हणूनच जेम्स क्लिअर एक सुंदर उदाहरण देतात. वाईट सवयींचे परिणाम लगेच मिळतात, पण त्याची शिक्षा नंतर मिळते. आणि चांगल्या सवयींचा त्रास सुरुवातीला होतो, पण त्याचं बक्षीस नंतर मिळतं. आज पिझ्झा खाल्ला तर आनंद लगेच मिळतो, पण वजन काही महिन्यांनी वाढतं. या उलट आज एक्सरसाइज केला तर त्रास लगेच होतो, पण फिट शरीर काही महिन्यांनी मिळतं. म्हणूनच यशस्वी लोक भविष्याचा विचार करून निर्णय घेतात. पण ॲटॉमिक हॅबिट्स मधला सर्वात शक्तिशाली धडा अजून बाकी आहे, आयडेंटिटी चेंज. बहुतेक लोक सवय बदलण्याचा प्रयत्न करतात, पण यशस्वी लोक स्वतःची ओळखच बदलतात. हा फरक समजून घ्या बरं का. एक व्यक्ती म्हणते, मला पुस्तक वाचायची सवय लावायची आहे. दुसरी व्यक्ती म्हणते, मी वाचक आहे, मी रीडर आहे. पहिली व्यक्ती गोल बदलते आणि दुसरी व्यक्ती तिची आयडेंटिटी बदलते. आणि आयडेंटिटी बदलली की सवयी आपोआप बदलायला लागतात. समजा ऑफिसमध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये कोणी तुम्हाला म्हणालं, चल ना अजून एक मिठाई घे. आणि जर तुम्ही उत्तर दिलं, नको मी डाएट करतोय, तर तुमच्या मनात अजूनही तुम्ही स्वतःला अशी व्यक्ती समजता जी फक्त काही दिवस डाएट करत आहे. पण जर तुम्ही हसत म्हणालात, नको मी माझ्या आरोग्याची काळजी घेणारी व्यक्ती आहे, तर तुम्ही फक्त मिठाईला नकार देत नाही, तुम्ही तुमची नवीन आयडेंटिटी स्वीकारत आहात. आणि जेव्हा तुमची ओळख बदलते, तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी इच्छाशक्तीची गरज कमी पडते. कारण आता तो निर्णय तुमच्या स्वभावाचा भाग बनलेला असतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही रोज स्वतःबद्दल काय बोलता? मी आळशी आहे, माझ्याकडून होत नाही, मी कन्सिस्टंट नाही. जर हेच तुम्ही रोज स्वतःला सांगत असाल, तर तुमचा मेंदू त्यालाच खरं मानायला लागतो. म्हणून आजपासून वाक्य बदला, मी शिकणारी व्यक्ती आहे, मी माझ्या आरोग्याची काळजी घेणारी व्यक्ती आहे, मी रोज थोडी प्रगती करणारी व्यक्ती आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक छोटी सवय म्हणजे स्वतःला दिलेलं एक मत असतं आणि हजारो छोटी मतं एक दिवस तुमची नवीन ओळख तयार करतं. पण एक प्रश्न अजूनही राहतो, नवीन सवय सुरू करायची तर करायची कशी? कारण सत्य हे आहे की सुरुवात करणं अवघड नसतं, ती टिकवणं अवघड असतं. आणि म्हणूनच जेम्स क्लिअर एक भन्नाट तंत्र सांगतात, हॅबिट स्टॅकिंग. याचा अर्थ नवीन सवय वेगळी तयार करू नका, तिला आधीपासून असलेल्या सवयीला जोडून द्या. उदाहरणार्थ, दररोज सकाळी तुम्ही चहा किंवा कॉफी पिता, तर स्वतःला सांगा, चहा झाल्यानंतर मी फक्त 2 पानं वाचेन. किंवा दात घासल्यानंतर फक्त 10 स्क्वॉट्स. रात्री झोपण्यापूर्वी फोन बाजूला ठेवून आजच्या दिवसातील 3 चांगल्या गोष्टी लिहा. सुरुवातीला हे खूप छोटं वाटेल, पण लक्षात ठेवा,
मोठं झाड सुद्धा एका छोट्या बीपासूनच उगवतं. पण सवयींबद्दल एक मोठा गैरसमज आहे. आपल्याला वाटतं यशासाठी विलपावर लागते. पण खरं काय आहे माहितीये? एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचं वातावरण तुमच्या इच्छाशक्तीपेक्षा जास्त ताकदवान असतं. चला एक छोटा प्रयोग करूया. समजा तुमचा मोबाईल सध्या तुमच्या हाताच्या अंतरावर ठेवलेला आहे आणि त्यावर एक नोटिफिकेशन आलं. तुम्ही ती पाहणार नाही? बहुतेक लोक पाहणार, कारण ते कमकुवत नाहीत, तर त्यांचं एन्व्हायरमेंट त्यांना तसं करायला भाग पडतं. आता दुसरी परिस्थिती बघा. मोबाईल दुसऱ्या खोलीत आहे, टेबलावर मात्र एक पुस्तक ठेवलं आहे. यावेळी तुम्ही काय उचलाल? बहुधा पुस्तक. म्हणून जर चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतःला बदलण्यापूर्वी तुमचं वातावरण बदला. वाईट सवयी कठीण करा, चांगल्या सवयी सोप्या करा. आता येतो या पुस्तकातील सर्वात प्रॅक्टिकल भाग. वाईट सवयी कशा सोडायच्या? जेम्स क्लिअर सांगतात, ज्या 4 नियमांनी चांगल्या सवयी तयार होतात तेच नियम उलटे केले की वाईट सवयी हळूहळू कमी होतात. पहिला नियम, मेक इट इनविजिबल. जे दिसत नाही त्याचा मोहही कमी होतो. जर जंक फूड खायची सवय असेल तर ते घरातच आणू नका. जर सोशल मीडिया कमी वापरायचं असेल तर नोटिफिकेशन्स बंद करा. ॲप्स पहिल्या स्क्रीनवरून काढून टाका, कारण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. दुसरा नियम म्हणतो, मेक इट अनअट्रॅक्टिव्ह. स्वतःला त्या सवयीची खरी किंमत आठवण करून द्या. उदाहरणार्थ, लेट नाईट स्क्रोलिंग. स्वतःला विचारा, या 30 मिनिटांच्या स्क्रोलिंगमुळे उद्या माझा पूर्ण दिवस खराब होणार नाही ना? जेव्हा नुकसान स्पष्ट दिसायला लागतं तेव्हा आकर्षण कमी होतं. तिसरा नियम, मेक इट डिफिकल्ट. वाईट सवय करायला अडथळे निर्माण करा. उदाहरणार्थ, इंस्टाग्रामचा पासवर्ड इतका मोठा ठेवा की प्रत्येक वेळी लॉग इन करणं कंटाळवाणं वाटेल. किंवा स्क्रीन टाईम लिमिट लावा. जितकं फ्रिक्शन वाढेल तितकी सवय कमी होईल. आणि चौथा नियम, मेक इट अनसॅटिस्फाईंग. एखाद्या मित्राला सांगा, मी आज 1 तासापेक्षा जास्त सोशल मीडिया वापरला तर तुला 500 रुपये देईन. किंवा हॅबिट ट्रॅकरमध्ये वाईट सवय झाली की लाल खूण करा. आपला मेंदू ताबडतोब मिळणाऱ्या परिणामांवर जास्त प्रतिक्रिया देतो. म्हणून वाईट सवयीचा त्वरित तोटा जाणवला की ती सोडणं सोपं होतं. आणि आता या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा विचार. कल्पना करा, तुम्ही विमानात बसले आहात. पायलट फक्त 2 अंशांनी दिशा बदलतो, फक्त 2 अंश. सुरुवातीला काहीच फरक जाणवत नाही, पण काही तासांनी ते विमान पूर्णपणे वेगळ्या शहरात उतरलेलं असतं. आयुष्यही अगदी असंच आहे. आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय, एक छोटंसं पुस्तक, एक 10 मिनिटाचा वॉक, एक नाही म्हणण्याचा निर्णय आज क्षुल्लक वाटेल. पण या छोट्या निर्णयांमुळे 5 वर्षांनी, 10 वर्षांनी तुम्ही पूर्णपणे वेगळ्या आयुष्यात असू शकता. म्हणून आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, उद्यापासून मी काय करेन? हा प्रश्न विचारू नका, कारण उद्या कधीच येत नाही. त्याऐवजी विचारा, आज पुढच्या 5 मिनिटात मी कोणती एक छोटी सवय सुरू करू शकतो? कदाचित ती 2 पानं वाचणं असेल, कदाचित 5 मिनिटं चालणं असेल, कदाचित आई वडिलांसोबत 10 मिनिटं बसणं असेल, किंवा फक्त स्वतःला हे सांगणं असेल की मी रोज थोडा चांगला होत आहे. कारण यश एका मोठ्या क्षणात जन्माला येत नाही. ते जन्माला येतं रोजच्या छोट्या, साध्या आणि अनेकदा दुर्लक्षित सवयींमध्ये. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने बदलणार नाही, पण आज केलेली एक छोटी सवय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शीतल टॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याच्या एका नवीन प्रवासासोबत. धन्यवाद.